नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमचा मोबाईल बाजारपेठेमध्ये हरवला, कोणा चोरट्यानं तो मारला, ढापला, तर तुमचा मोबाईल सहजासहजी परत मिळेल याची कोणतीही खात्री नाही. पण एखाद्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा मोबाईल पोलिसांना 25-25 दिवस सापडत नाहीत. ज्या गुन्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, संपूर्ण विधिमंडळाचं, सरकारचं लक्ष आहे, त्या गुन्ह्यातील आरोपीचा जर मोबाईल पोलिसांना सापडत नसेल तर तुम्ही काय म्हणाल? आणि या मोबाईलचं सिक्रेट किंवा या मोबाईलचं गौडबंगाल असं आहे की या मोबाईलच्या सापडण्यावरती एक बडा गुन्हेगार हा कायद्याच्या कचाट्यात सापडणार की सुटणार याचं गणित अवलंबून आहे. एवढा तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतो आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो संतोष देशमुख खून प्रकरण जे राज्यामध्ये गाजतं आहे, त्या खून प्रकरणातील जो आरोपी विष्णू चाटे, त्या विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध या महाराष्ट्रातील पोलीस सर्वत्र घेत आहेत. पण तो मोबाईलच पोलिसांच्या हाती लागत नाहीत असं पोलीस वारंवार गेले 25 दिवस न्यायालयाला सांगत आहेत. शेवटी आज केज न्यायालयामध्ये देखील प्रश्न विचारला गेला, अहो तुम्ही गेले 25 दिवस आम्हाला तेच सांगतात की आम्ही विष्णू चाटेचा मोबाईल शोधतोय, मग पोलीस इतके दिवस करत काय होते? असा प्रश्न आता न्यायालयानं देखील विचारलेला आहे. इतका हा मोबाईल महत्त्वाचा झालेला आहे. जो विष्णू चाटे संतोष देशमुख खून प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे, जो विष्णू चाटे खंडणी प्रकरणातला मेन आरोपी आहे, जो विष्णू चाटे वाल्मी कराडचा मावस भाऊ आहे, जो विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होता, आणि त्या व्यक्तीचा मोबाईल न सापडणं ही खरोखरीच पोलिसांसाठी फार काही चांगली गोष्ट नाही आहे. पण या मोबाईलमध्ये असं दडलं आहे काय की पोलीस वारंवार तेच कारण न्यायालयाला सांगत आहेत. तर पोलिसांनी असं न्यायालयाला वारंवार सांगितलेलं आहे की याच मोबाईलवरून विष्णू चाटेच्याच फोनवरून वाल्मी कराडनं आवाडा कंपनीचा जो अधिकारी शिंदे नावाचा अधिकारी आहे त्याला 3-4 महिन्यापूर्वी खंडणी मागितलेली होती आणि त्याच्याकडे तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. पण जसा विष्णू चाटे ताब्यात आलेला आहे पोलिसांच्या, तेव्हापासून त्यानं मोबाईल गायब केलेला आहे. आता विष्णू चाटेनं मोबाईल असा कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे, अख्खं बीड पोलीस, LCBची यंत्रणा, SID, CIDचं सारं पथक, त्यांना देखील तो मोबाईल हस्तगत झालेला नाही. 25 दिवस विष्णू चाटेला पोलीस कोठडीमध्ये ठेवलं तरी पोलीस त्याच्याकडनं वधून घेऊ शकले नाही की त्या पठ्ठ्यानं नक्की मोबाईल ठेवलेला आहे कुठे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्या मोबाईलमध्येच ते संभाषण रेकॉर्ड केलेलं आहे किंवा त्या मोबाईलमध्येच जर संभाषण झालं असेल तर तो मोबाईल पुरावा म्हणून पोलिसांना हवा आहे. जर वाल्मी कराडला पोलिसांना संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर घ्यायचा असेल तर तो जो काही पुराव्याचा ताळमेळ त्यांना बसवायचा आहे त्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. पण जेव्हा आपण हा प्रश्न सोशल मीडियावरती जेव्हा विचारतो किंवा त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पाहतो तेव्हा लोक इंटरेस्टिंग माहिती सांगतात. जर CDRमध्ये म्हणजे कोणत्या नंबर जरी एखादा मोबाईल नंबर जरी असेल त्याचा CDR हा पोलिसांना सहजपणे मिळतो, कॉल डिटेल्स रेकॉर्ड. मग त्या कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये त्या मोबाईल नंबरवरनं कोणाला फोन गेलेले आहेत, कोणत्या नंबरवर फोन गेलेले आहेत, किती वेळ त्याच्यावरती बोलणं झालेलं आहे हे पोलिसांना सहजपणे समजू शकतं. समोरचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या फोनवरती देखील रेकॉर्ड ते उपलब्ध असू शकतं. त्या अधिकाऱ्याचा CDRवरनं देखील आपण विष्णू चाटेचा फोन केव्हा झाला, किती वाजता झाला हे त्याच्यामध्ये सहज सिद्ध होऊ शकतं. मग विष्णू चाटेचा मोबाईलच किंवा ते उपकरणच पोलिसांना का हवं आहे? तर पोलिसांचं म्हणणं असं आहे की जर जोपर्यंत मोबाईल आपण एक पुरावा म्हणून न्यायालयासमोर जोपर्यंत सादर करत नाहीत तोपर्यंत त्या पुराव्याला वैधता अशी राहणार नाही. त्यामुळंच वारंवार पोलीस कोठडी मागताना त्या मोबाईलचं कारण न्यायालयाला सांगत आहेत. शेवटी आज वैतागलं आणि पोलिसांना त्याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर पोलीस देखील निरुत्तर झाले की त्याला मोबाईल कसा सापडत नाहीत. यातली दुसरी पण थेअरी एक अशी आहे की पोलिसांना वारंवार आरोपींची कोठडी मागावी लागते आणि त्यासाठी एक सबळ कारण द्यावं लागतं की नक्की कोणत्या कारणांसाठी आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात आणखीन हवा आहे. तर पोलिसांनी हे कारण शोधलेलं असावं की एक मोबाईलच्या निमित्तानं विष्णू चाटे हा आपल्या ताब्यात जास्तीत जास्त काळ राहील आणि त्यामुळं ते कारण न्यायालयाला वारंवार सांगितलं जात असावं. प्रत्यक्षामध्ये मोबाईल हा पोलिसांच्या ताब्यात देखील असू शकतो. अशी स्ट्रॅटेजिक मूव देखील CIDची किंवा SITची असू शकते असं बोललं जातं. पण तसं जर असेल तर ते न्यायालयाला खोटी माहिती दिली असं पण सिद्ध होऊ शकतं आणि आरोपीचे वकील त्याबाबत आक्षेप पण
घेऊ शकतात. पण CID नक्की काय या मोबाईलच्या मागं कारण शोधतं आहे हे मला वाटतं पुढच्या 14 तारखेला आपल्याला स्पष्टपणे होऊ शकेल. कारण 14 जानेवारीलाच वाल्मिक कराडची पोलीस कोठडी, पहिली जी पोलीस कोठडी आहे ती संपत आहे. त्यामुळं वाल्मिक कराडची जेव्हा पुढची पोलीस कोठडी पोलिसांना मागायची असेल तर नक्कीच पोलिसांना विष्णू चाटेच्या मोबाईलचा काहीतरी रेफरन्स द्यावा लागेल. तो कुठे सापडला आहे किंवा सापडला नसेल तर त्यातलं नक्की काय काय डेटा जो काय आहे तो कंपनीकडनं काही मागवता येतो आहे का, किंवा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याच्याकडनं काही घेता येतो आहे का, त्याबाबत देखील खुलासा हा मला वाटतं न्यायालयापुढे हा पोलिसांना करावा लागेल. एकूण असं जर पाहिलं तर हा जर मोबाईल सापडला नाही तर वाल्मिक कराड खुनाच्या गुन्ह्यामध्ये येतो आहे की नाही इतकी साशंकता निर्माण झालेली आहे. कारण मोबाईलच नसल्यामुळे वाल्मिक कराड नक्की काय बोलला आणि कुठनं बोलला हे पोलिसांना सांगता येत नाही. असा देखील पवित्रा मला वाटतं पोलिसांनी घेतलेला असावा. पण जरी विष्णू चाटेचा मोबाईल समजा सापडला नाही तर ज्या दिवशी खून झालेला आहे त्या दिवशी फक्त वाल्मिक कराड हा फक्त विष्णू चाटेशी संपर्कात होता का सुदर्शन घुलेशी त्याचं काही बोलणं होत होतं, इतर जे आरोपी आहेत त्यांच्याशी काही वाल्मिक कराडचं बोलणं झालं होतं का, याचा देखील खुलासा मला वाटतं पोलिसांना न्यायालयामध्ये 14 तारखेला करावा लागेल. आणि त्यानंतरच वाल्मिक कराड प्रत्यक्षामध्ये या खुन्यातील जे आरोपी आहेत त्यांच्या पाठीशी होता का, प्रत्यक्षामध्ये त्यानं तो जो व्हिडिओ आहे मारहाणीचा त्याच्या मोबाईलवरती पाठवण्यात आलेला आहे असं सुरेश दस वारंवार जीवाच्या आकंतानं सांगत आहेत. त्याचं तथ्य त्यानिमित्तानं बाहेर पडू शकेल. पण विष्णू चाटेच्या मोबाईलवरती इतकं असं एक गौडबंगाल निर्माण झालेला आहे की चारों मुल्कों की पुलिस उस मोबाईल की खोज कर रही आहे असं एक वाक्य आपण नक्कीच म्हणू शकतो. तर पाहूया या सगळ्या वाल्मिक कराडच्या पुढच्या सगळ्या कायदेशीर कारवाईसाठी हा मोबाईल अतिशय महत्त्वाचा असल्याचं एक काय चित्र CIDने तर आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे. आता हा त्यांचा डाव आहे की खरोखरीच त्यांच्याकडे तो मोबाईल नाही आहे याचा देखील आपल्याला याच्या उत्तरासाठी देखील आपल्याला वाट पाहावी लागेल. पण मला वाटतं न्यायालयानं जेव्हा हा प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांना देखील थोडंसं आपली मान थोडी खाली झुकवावी लागली असेल. अरे 25 दिवस झाले पण या आरोपीचा आपण मोबाईल शोधू शकत नाही. त्यामुळं याचं जे कॉग्निझन्स आहे किंवा याची दखल पोलीस अतिशय गंभीरतेने घेतील आणि त्याबाबतचं ठोस उत्तर हे मला वाटतं विष्णू चाटेला 2 दिवसांची कोठडी मिळालेली आहे. म्हणजे तो 13 तारखेला त्याला पुन्हा न्यायालयात पोलिसांना न्यावं लागेल. तेव्हा मात्र पोलीस सांगू शकतील की मोबाईल आमच्याकडे आहे, आम्हाला तो आढळला आहे किंवा नाही. तर बघूया या मोबाईलचं गणित कसं सुटतं आहे, त्याचं सिक्रेट कसं ओपन होतं आहे. पण हा इंटरेस्टिंग पार्ट या केसमधला सगळा बनून राहिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील अपडेट पाहण्यासाठी, त्याबाबतचे विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.